सुखरूपणे रे धन्याला रमणा वाड्याला बोलली त्या सागरावर अशा लाटा येऊ लागलेल्या आहेत आणि नाव हळूहळू अशी खालीवर होत आहे आणि त्या लाटा पाहून माझ्या आईचं माझ्या रवाईचं काही जास्त लागलं आणि म्हणून त्या नाव चालवणाऱ्या माणसाला रमाई म्हणतात लय दूरचे गाव मला कुठे ते ठावलं मला तिकडचं काही माहित नाही माझे साहेब परदेशामध्ये चाललेले आहेत आणि म्हणून रमाईच्या नाव चालवणाऱ्या माणसाला काय म्हणते लय दूरचे नाही जाग्यावरची सुखरूपणे रे धन्याला अरे सुखरूपणे रे धन्याला रमाना वाड्याला बोलली विरहात पतीच्या तीन कोटीची मावळी सुखरूपणे धन्याला रमणा वाड्याला बोलली परदेशाला जात आहे आणि रमाई बाबासाहेबांना धक्क्यावर वाटा लावाय गेलेले आहेत आणि बाबासाहेब नावेमध्ये बसतात खबरदारीचा इशारा खबरदारीने जिम्मेदारीने रमाई त्या नावाड्यांना म्हणत आहेत माझे साहेब फार दूर जात आहेत 7 समुद्राच्या पलीकडे जात आहे कारण 7 समुद्राच्या पलीकडे माझ्या साहेबांचं कोणीही नाही आणि गाव किती दूर आहे काय आहे तिथे ओळख
काही बाळक नाही, पण माझे साहेब सुखरूप तीराला पोहोचले पाहिजे असं रमाई त्या नावाड्याला सांगत असताना काय म्हणायचं आहे? जिव्हाळ्याचे काय होते, दादा ऐका, या गीतावर चालू गीतावर पुसून नंदनी दीपक इजागर देवठणकर यांच्याकडनं 51 रुपयाची भेट आहे. संदीप राजेश खंदारे 51 रुपयाची भेट आहे. संदीप राजेश खंदारे शिरकळसकर यांच्याकडनं 51 रुपयाची भेट आहे. आभारी आहोत. धन्यवाद. जय भीम. हा चलो. जिव्हाळ्याचे नाही कोणी, दुर्दैवी दादा होते. माझ्या घराचे काय होते, नावे गड्याच्या मरुदे. माझ्या घराचे काय होते, नावे गड्याच्या मरुदे. माझ्या घराचे काय होते, नावे गड्याच्या मरुदे. ढकलक काय ढकलते, शंका मनातील कोरली. सुखरूपणे त्याला रमणा वाड्याला बोलली. I